ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। बारामती लोकसभेतील पराभवाचं शल्य आजही अजित पवार यांना बोचत असल्याचं पुन्हा एकदा दिसून आलंय। बारामतीत अजित पवार यांनी पुन्हा एकदा नेहमीचाच राग आळवला। लोकसभेच्या वेळेला लोकांनी फसवलं, त्याची नाराजी थोडीशी जाहीर केली, पण तरी देखील त्यांना मतदान दिलं काय आणि मला दिलं काय, शेवटी ताटात पडलं काय आणि वाटीत पडलं काय, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं। जर तुम्ही मला मतदान दिलं म्हणजे तुम्ही माझे मालक झालात असं नाही, असे खडे बोलही त्यांनी कार्यकर्त्यांना सुनावले। त्यांच्या या वक्तव्यानं राष्ट्रवादीचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार का असा प्रश्न उपस्थित होतोय। त्याच्यावर काळजी करू नका। अरे तुम्ही मत दिली म्हणजे माझे मालक नाही झाला का? सालगडी काय आलं काय मला? पवार ने भाषण में ये कहा है कि तुमने मुझे वोट दिया है तो तुम मेरे मालक नहीं हो। क्या करें? देखिए, अजीत दादा की भूमिका क्या है मैंने सुना नहीं है, लेकिन मेरी और हमारी सरकार की भूमिका है कि जनता ये सर्वोपरि है, जनता ही हमारी मालक है, वही हमारा डिसाइड करती है। हम लोगों की सरकार जनता ने लाई है और जनता जो बोलेंगी, हमने जो जनता को आश्वासन दिए वो पूरे करेंगे। मतों का कर्जा हमने लिया है, मतदान जो भी जनता ने दिया है, लेकिन कर्जा हमने लिया है वोटों का। ये कर्जा पूरा काम करके, हमारा संकल्प पूरा करके हमको आगे जाना है। अरे वो तो गिनता ही नहीं ना किसी को। अजित पवार, आपने वोट किया तो एहसान किएगा उसके ऊपर, बराबर है उसका। वो पैसे लाता है, रास्ते बनाता है, एहसान किया क्या चुन के देखिए उसको? क्या बात कर रहे हो आप? अभी सर बोलने दो। यही भाषा उनकी भाषा रही है और ये भाषा हम सुनते आ रहे हैं। वो जो सालगड़ी है ना, सालगड़ी जो शब्द उसका इस्तेमाल किया है, उसका अर्थ समझ लो। इतना नहीं कहना चाहिए, इतना ही मैं कहूँगा, क्योंकि लोग जो है ये हमारे मिनिस्टर के मालिक है या नहीं ये बात ही नहीं। ये सारे लोग जो है मतदाता है, इस राज्य के मालिक है, इस देश के मालिक है। बाबा साहब अम्बेडकर ने सबको इस देश के मालिक बनाया है, हमारी क्या बात होती है। दरम्यान काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी अजित पवार यांच्यावर घणाघाती टीका केली। आम्ही मतांची भीक मागायला जातो तेव्हा आम्ही भिकारीच असतो। मतं मागताना आम्ही झुकतो, वागतो। निवडून दिल्यानंतर तर आमचा इगो हर्ट होत असेल किंवा मतदारांना कमी लेखण्याचा प्रयत्न होत असेल तर ते गैर असल्याचं वडेट्टीवार यांनी स्पष्टपणे सांगितलं। मतदारांना कमी लेखण्याचा प्रयत्न होत असेल तर मला वाटतं की लोकशाहीमध्ये मतदार हा मालकच आहे, राजाच आहे, आणि तो आपला प्रतिनिधी निवडतो म्हणजे जनतेच्या सेवेसाठी, विकासासाठी निवडला जातो। अशा वेळेस आपण 5 वर्षासाठी त्याच्या सालगडीच आहोत हे समजण्याची आवश्यकता आहे। तिकडे संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी हाती येते। संभाजीनगरमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना घडली आहे। एका 17 वर्षीय मुलीची डोंगरावरून खाली ढकलून देऊन हत्या करण्यात आली। प्रेम प्रकरणामुळे सख्या चुलत भावानंच आपल्या बहिणीला डोंगरावरून ढकलून दिलं। अविनाश कानडजे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। अविनाश, काय आहे ही धक्कादायक घटना? नक्कीच छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरामध्ये खेवडा नावाचा एक डोंगर आहे आणि त्या डोंगरावरून आपल्याच लाडक्या बहिणीला आपल्याच भावाने धक्का देऊन खून केल्याची घटना समोर आली आहे। खरं तर ही जी मुलगी आहे ती मूळ अंबड तालुक्यातली आहे। अंबड तिचं गाव शहागड आणि त्या शहागड पोलीस ठाण्यात या मुलीने जी ती तक्रार दिली होती की मला माझ्या घरच्यांपासून धोका आहे। कारण काही दिवस ही मुलगी घरातून बाहेर होती आणि तिची समजूत काढण्यासाठी तिच्या आईवडिलांनी तिला वळदगाव, वाळूज, छत्रपती संभाजीनगरचं जे वाळूज आहे, वाळूजच्या बाजूलाच एक छोटंसं गाव आहे, त्या गावात पाठवलं होतं। मात्र काकाच्याच मुलाने या मुलीला डोंगरावरती गोड बोलून घेऊन गेला आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर प्रेम प्रकरणाच्या रागातून किंवा त्याचा द्वेष असावा, त्या द्वेषातून त्याने तिला खाली ढकलून दिला आणि त्यामध्ये तिचा दुर्दैवाने मृत्यू झालाय। नम्रता गणेश शेरकर मुलीचं नाव आहे, तर ऋषिकेश तानाजी शेरकर हे 25 वर्षीय त्या मुलाचं नाव आहे। ठीक आहे, तुर्तास धन्यवाद अविनाश या सगळ्या माहितीबद्दल।
यासोबत बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. पाहत राहा मुलुख महाराष्ट्र.